देव्याने. हे बघ, हे कधी ना कधीतरी घडणारच होतं. साईमानचं बोलणं तू खरंच मनावर नको घेऊस. पण हे सगळं माझ्याचमुळे झालंय, हे मी नाही विसरू शकत. तू स्वतःवर का ओढून घेते सगळं देव्याने? आम्ही घर सोडलेलं, आम्ही जबाबदार आहोत. हे बघ विक्रम, तू मला कितीही समजवण्याचा प्रयत्न केलास ना, तरी मला माहितीये की घर तू फक्त माझ्यासाठी सोडलंस. आणि जाता जाता साई मग काय बोलून गेले ऐकलंस ना? मी एका आईला त्याच्या मुलापासून दूर केलंय. मी आयुष्यात कधीच सुखी होणार नाही. आम्हाला वाटतं की आपण आता या विषयावर नको बोलायला. निघूया का? आम्हाला कामावर जायचं आहे. हॅलो, मी आप्पांचा पीए हरी बोलतोय. हां बोला. साईटवर जाण्यापूर्वी आप्पांनी तुम्हाला भेटायला बोलवले. महत्त्वाचं काम आहे. ठीक आहे, येतो आम्ही. चल, आम्हाला साहेबांना भेटायला जायचं ऑफिसमध्ये. उशीर होतो. निघूया. चल. लिंगाबा साहेब, तुम्ही आम्हाला इथे घेऊन येण्याचं काही खास कारण? थोडं बोलायचं होतं. बोला ना सर. कसं काय होतं तुमचं पहिलं दिवस कामाचं? चांगला होता, पण तरी सुद्धा आम्हाला असं वाटतं की आपल्या साईटवरचे 2 सप्लायर्स ताबडतोब बदलले पाहिजेत. त्यांनी आपलं काम फास्ट होईल आणि वेळेच्या आत आपण साईट कंप्लीट करू शकू. फास्ट, व्हेरी फास्ट. तुमच्याकडून आम्ही हेच एक्सपेक्ट केलं होतं. अरेला म्हणालो मी, तुम्ही सुपरवायझरच जबाबदारी घेतल्यापासून टेन्शन, हा हा हा, टेन्शन कमी होणार. आणि सगळेच काम पैशान होत नसतो हो. चांगला माणूस विश्वास ठेवायला लागतो. थँक्यू सर, तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवलात त्याबद्दल. हॅलो हॅलो, आम्ही रणवीर राजे शिर्के बोलतोय. हा बोला, रणवीर राजे शिर्के. कसं काय काढलं आमचं आठवण आज? आम्ही तुमची आठवण काढावी एवढी तुमची लायकी नाही. आमचं लायकी नसतं तर केलं असतं का तुम्ही कोण? आम्हाला फक्त एकच गोष्ट सांगा, आदित्य राजे तुमच्याकडे नोकरीला आहेत? रणवीर राजे, गरजूंना मदत करणं आमचा धर्म हो. ते आम्ही तरी काय करणार? लिंगप्पा, त्यांना तुम्ही नोकरीला ठेवले ते राजे शिर्के, ते विसरू नका. त्यांनी मनात आणलं तर तुमच्या सकट तुमच्यासारख्या 10 कंपन्या विकत घेऊ शकतात. आमचं पण तेच इच्छा हो. पण आमच्या सहीत घेण्यापेक्षा आमच्यासाठी घेतलं तर जरा बरं होईल. तुम्ही थोडं जास्तच बोलताय असं वाटत नाही तुम्हाला लिंगप्पा? हे असं धमकी देण्यापेक्षा आमचं ऐका. तुमचं भाऊ, त्याला नोकरीचं गरज होती आणि आम्हाला एका क्वालिफाईड माणसाचं गरज होती. आम्ही त्याला दिली नोकरी. आमचं काय चुकलं? हे सगळं तुम्ही कुणाच्या सांगण्यावरून करताय याची चांगली कल्पना आहे आम्हाला. राजकारणातले डावपेच आम्ही जवळून पाहिलेत. तुमचा उद्देश काय आहे हे न करण्या एवढे आम्ही दुधखोळे नाही आहोत. तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्हाला जे करायचं असेल ते करा.
आम्ही आहोत समर्थ. हा? खरं तर आम्ही मनात आणलं तर या शहरातली तुमची सगळी कन्स्ट्रक्शन्स आम्ही एका दिवसात बंद पाडू शकतो. तुमच्यासारख्या 4 दिवसात श्रीमंत झालेल्या लोकांना भिकारी बनवायला आम्हाला वेळ लागणार नाही. आजपासूनच दिवस मोजायला सुरुवात करा. एक मिनिट. रणवीर राजे, हे असं धमकावणी देण्यापेक्षा तुमचं भाऊ इकडेच असतो, तिला समजावलं तर जरा बरं होईल. हा भैया साहेब बोला. असं काय करताय आदित्यराजे? अहो तुम्हाला वेळ लागलाय का? लिंगप्पा हा राजकारणात आणि बिझनेसमध्ये आम्हाला शह देण्यासाठी मंगलाताईंनी उभा केलेला एक बावला आहे. मी त्याच्याकडे नोकरी करणार? ताबडतोब घरी परत या. ते शक्य नाहीये भैया. आणि आता इतरांना धमकावून आमच्या मार्गात अडथळे आणणं बंद करा. आणि राहिला प्रश्न तुमच्या बिझनेसचा आणि करिअरचा, तर त्यांनी आम्हाला काहीच फरक पडत नाही. तुमच्यामुळे तुमचं ते रणवीर राजे खूपच टेन्शन मध्ये दिसतात. पण त्यांना घाबरून आम्ही तुम्हाला कामावरून कधीच काढणार नाही. थँक्यू सर. येऊ आम्ही. ही तर खरी सुरुवात रणवीर राजे. तुम्ही राजे, पण लढाई काय ते आम्हीच तुम्हाला दाखवणार. ए ते बघा राजकुमार आला. ए चला चला. काय रे? ए राजकुमार, कधीपासून तुझी वाट पाहत होतो. का? मी ढोल्या, डमरूचा मोठा भाऊ. बरोबर आहे. तू डमरूचा मोठा भाऊ म्हणल्यानंतर तुझं नाव ढोल्याच असणार. हसू नका, वर्गणी द्या. कसली? नवरात्रीची. ओ. ए डमरू, हे बघ 10 रुपये. काय राजकुमार, फक्त 10 रुपये? 100 रुपये द्या ना. ढोल्या मित्रा, आमच्याकडे आता एवढे पैसे नाही आहेत. जेवढे आहेत तेवढे आम्ही तुला सगळे दिले. राजकुमार, आज रात्री नाचायला ये. हा आम्ही आणि नाचायला? अहो या ना साहेब, मुलांना नाही म्हणू नका. आम्हाला आमच्या दांडियाला तुमच्यासारख्या मोठ्या माणसांना बोलावणं परवडत नाही. पण आमच्या नशिबानं यावर्षी तुम्ही आमच्या वस्तीतच राहायला आलात, तेव्हा नक्की या. राजकुमार, तू एकटाच येऊ नकोस. हा, तुझ्या मैत्रिणीला पण घेऊन ये. आमची मैत्रीण? हो साहेब, आम्हाला सगळं माहितीये. तुम्हाला तुमच्या मैत्रिणीला बरोबर आणावंच लागेल, कारण प्रत्येकानं आपला जोडीदार बरोबर आणायचा असा नियमच आहे इथला. आम्हाला खरंच नाही वाटत ती येईल. अहो त्यांना सांगा, आम्ही त्यांनाही तुमच्या बरोबर पाहुण्या म्हणून बोलवलंय. ए राजकुमार, तू टेन्शन नको घेऊ. जर तू तुझ्या मैत्रिणीला बोलवायला घाबरत असशील ना, तर तिला सांग ढोल्यानी बोलवलंय दांडिया खेळायला. सांगतो. जा आता, पळा, कामाला लागा. ए चला, वर्गणी गोळा करायची. ये. हाँ बोल विक्रम.
साक्षी पण ना. अगं कुठे होतीस तू एवढ्या वेळ? मी केव्हापासून वाट बघते तुझी. गोदा काकूकडे गेले होते का? काय झालं? वाट का बघत होते? आपल्याला बाहेर जायचं, चल लवकर तयार हो. बाहेर? आत्ता कुठे? सांगते ना रस्त्यात, चला लवकर. पण आत्ता सांग ना. विक्रमच्या वस्तीत राहतो ना, तिथे आपल्याला दांडियासाठी बोलवलंय. एवढ्या रात्री? हा मग काय. तू जा ना, मी कशाला येऊ तुझ्या बरोबर? आता नाटकं करू नकोस, चल लवकर. कधी नव्हे ते साक्षी बरोबर बोलते. एवढ्या रात्री बाहेर जाण्याची काहीच गरज नाही. काकू, विक्रमने स्वतः फोन करून बोलवलंय. म्हणूनच नको म्हणते. अगं म्हणजे एवढ्या रात्री वस्तीत जाणं बरं दिसत नाही ना, म्हणून म्हणते. म्हणूनच साक्षीला बरोबर घेऊन जाते ना. आणि उशीर करणार नाही, आम्ही लवकर परत येऊ. हा चल 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 लवकर तयार हो. चल चल. काय हो, तुमचे पाहुणे आले नाहीत वाटतं अजून? येतील ना, त्यांचीच वाट बघतोय. तू सांगितलंयस ना की डोल्याने बोलवलंय म्हणून? हो बाबा, सांगितलंय. मग तू काळजी नको करू, ते नक्की येणार. आले आले पाहुणे आले. सर्वांनी शांतता राखा. आता आपल्याकडे प्रमुख पाहुणे देवाने बाई आलाय. मी बजरंगरावांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं व विक्रमरावांचं पुष्पक गुरुत्व देऊन स्वागत करावं. आम्ही आतापर्यंत तुमचीच वाट पाहत होतो. हा ड्रेस घ्या आणि लवकर तयार व्हा. तयार व्हा म्हणजे? म्हणजे नाही म्हणजे आम्हाला काय नाचायचंय? हो अहो, तुम्हाला नाचावंच लागेल. अहो, इथली पद्धत आहे तशी. आणि मंडळी, विक्रमादित्य आणि देवयानी बाईंसाठी एकदा टाळ्या होऊन जाते. हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे हरे राम. काय तुम्ही एकट्याच आला? तुमचा जोडीदार नाही आला? म्हणजे मला असं म्हणायचंय, तुमचा जोडीदार नाही आला मग तुम्ही नाचणार कोणाची? ताई, मी तुझ्या बरोबर जोडीदार म्हणून नाचायला तयार आहे. हे घे.
नवीन लग्न झालेल्या जोडप्याने नाव घेतल्याशिवाय जेवायचं नसतं काय बजरंगराव. इंद्रधनुष्यात असतात 7 रंग, इंद्रधनुष्यात असतात 7 रंग, बजरंगरावच आहेत माझे सावळे श्रीरंग. आपल्याच वस्तीतला बजरंग मी एक सीधा साधा, आपल्याच वस्तीतला बजरंग मी एक सीधा साधा, हिचा मी श्रीरंग ही माझी राधा. देवानी ताई तुम्ही पण नाव घ्या, तुमचं पण नवीन लग्न झालंय. अचानक एका वळणावर त्याची ओळख मला भावली, चालले बनून मी आता विक्रमची सावली. विक्रमबाई आता तुम्ही पण नाव घ्या. आम्ही नवीन आयुष्यासाठी दिली आम्हाला संजीवनी, नवीन आयुष्यासाठी दिली आम्हाला संजीवनी, जिने आम्हाला हात धरून आयुष्य जगायला शिकवलं तीच ही देवी आहे.